लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। कन्नड नगर परिषद निवडणूक स्पेशल वॉर्ड क्रमांक 1 व 6 मधील मूलभूत समस्यांचा नागरिकांनी केला धसका। विकासांची मागणी अधिक तीव्र। कन्नड नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राच्या वतीने घेतलेल्या वॉर्डनिहाय पाहणी मोहिमेदरम्यान कन्नड शहरातील वॉर्ड क्रमांक 1 आणि 6 मध्ये नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या स्पष्टपणे समोर आल्या आहेत। या दोन्ही वॉर्डमधील नागरिकांची स्थिती, त्यांच्या तक्रारी आणि येणाऱ्या उमेदवारांकडून अपेक्षा याचे वास्तव्य चित्र या विशेष पाहणी अभियानात अधोरेखित झालं। वॉर्ड क्रमांक 1 मध्ये पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा, रस्त्यांची दुरावस्था, नाले सांडपाणी व्यवस्थापनातील त्रुटी आणि स्ट्रीट लाईटच्या अभावामुळे नागरिक त्रस्त आहेत। पाणी पुरवठ्याच्या अडचणींमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून अनेक भागात रात्री अंधाराचे साम्राज्य असल्याने भीतीचे वातावरण कायमच असल्याचे नागरिकांनी सांगितले। निवडणुकांपूर्वी आश्वासने तर दिली जातात, पण काम मात्र ठरल्याप्रमाणे होत नाही, असं अनेकांनी व्यक्त केलं। दरम्यान वॉर्ड क्रमांक 6 मध्ये महिलांनी थेट आपली समस्या मांडत नाराजी व्यक्त केली। घरगुती पाणीपुरवठा अद्याप सुरळीत नसणे, कचरा व्यवस्थापनातील कमतरता, गल्ल्या रस्त्यांची खराब स्थिती आणि रात्री सुरक्षेचा प्रश्न या वॉर्डाची प्रमुख आव्हाने असल्याचे महिलांनी सांगितले। आम्हाला केवळ निवडणूक येताना दिले जाणारे आश्वासन नको, प्रत्यक्ष काम झाले पाहिजे। पाणी, स्वच्छता आणि सुरक्षितता ही आमची प्राथमिक मागणी आहे, असा ठाम संदेश त्यांनी उमेदवारांना दिला। दोन्ही वॉर्डामधील स्थिती पाहता नागरिकांचा मुख्य सूर एकच, विकास हवा आणि तोही खऱ्या अर्थाने दृश्यमान हवा। नगर परिषद निवडणूक जशी जवळ येत आहे तशी नागरिकांची अपेक्षा उमेदवारांबद्दल अधिक स्पष्ट आणि ठाम होताना दिसत आहे। कन्नड शहरातील इतर वॉर्डामधील समस्या आणि नागरिकांच्या अपेक्षांचा आढावा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राच्या पुढील निवडणूक स्पेशल भागामध्ये घेतला जाणार आहे। आज लघुजी शक्ती सैलाच्या वतीने कन्नड शहर तहसील कार्यालय इथं सर्व समाज आम्ही लघुजी शक्ती सैलाच्या वतीने ते निवेदन देण्यात आलो आणि जे आमचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे साहेब ते अनेक दिवसापासून पायी यात्रा त्यांची आहे मुंबई ते नागपूर, त्यांच्या ज्या मागण्या आहे समाजाच्या मागण्या आहे ते शासनाला पूर्ण करावं हीच आमची विनंती। जय भीम, जय लघु। महाराष्ट्र राज्याच्या वतीने लवश्री विष्णू कसबे हे मुंबई ते नागपूर पायी यात्रा काढत आहे। 2/11/2025 रोजी लवजी शक्ती सेनेच्या मार्फत पदयात्रा ही सुरू आहे। आज 25वा दिवस आहे। या पदयात्रेचा मूळ उद्देश अनुसूचित जातीचे आबकडं वर्गीकरण करणे असून महाराष्ट्र सरकारने स्थापित केलेल्या अनुसूचित जाती वर्गीकरण समितीचे वारंवार मुद्दामून मुदतवाढ देत आहे। याचं कारण काय आहे? याच कारणासाठी लवजी शक्ती सेनेच्या मार्फत विष्णू कसबे हे 12 तारखेला नागपूर या ठिकाणी पोहोचणार आहे। त्या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सर्व मातंग समाजही त्या ठिकाणी जाणार आहे। त्याच अबकड वर्गीकरणाच्या विषयासंदर्भात आम्ही कन्नड तालुका लवजी शक्ती सेनेच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर केलेले आहे की मातंग समाजाचे तसेच अनुसूचित जाती वर्गीकरणाची मागणी ही लवकरात लवकर आपण मार्गी लावावी, या संदर्भात निवेदन आपण सरकारला द्यावे हीच नम्र विनंती आहेत। आणि ही जी समस्या आहे याबद्दल काय सांगा? आता निवडणूक आहेत, पण ते काय होऊन जातं, निवडणूक तेवढ्या पुरतीच होती की निवडून येतात आणि नंतर जे करायचं तेच करतात। आता जर सध्या बघितलं आमच्या वार्ड क्रमांक 6 मध्ये इतका कचरा आहे, आम्हाला त्या कचऱ्यापासून इतका त्रास होतोय की तो डायरेक्टली आमच्या घरामध्ये उडून येतो। लहान मुलं आहेत, आमचे मच्छर होतात आणि नाल्या काढायला पण हे नाही आहे, वेळेवर येत नाही नाल्या काढायला पण, आणि पाणी पण आम्हाला वेळेवर सोडत नाही। 8-8 दिवस 10-10 दिवसानंतर पाणी, इतका पाऊस पडल्यानंतर सुद्धा ही समस्या आहे। आणि मेन म्हणजे कचऱ्याची गाडी येत नाही, त्यामुळे लोक कधी पण येऊन कचरा टाकून जातात। नगरसेवक किंवा नगराध्यक्षांसोबत तुमचं काही संभाषण झालं नाही का? सांगितलं आम्ही त्यांना, जेव्हा ते आले होते आमच्या घरी तेव्हा सांगितलं, तर ते म्हणे आता करू म्हणे। 5 वर्ष प्रशासनाचं हे झालेलं नव्हती म्हणे निवडणूक वगैरे, तर आता करू म्हणे। बघू मग आता
काय वाटतं तुम्हाला, मागच्या नगराध्यक्षावर तुम्ही खुश आहात का? आता सध्या नवीन बदल पाहिजे आणि महिला राज आहेत यावेळेस, थोडंसं महिलांकडनं काय अपेक्षा? नाही, मागच्या वेळेसचे पण जे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक होते त्यांनी पण प्रयत्न केले, पण ते लोक काय आहेत, कचऱ्याची गाडी येत नाही ते म्हणतात आमचे पेमेंट पाणी नाही, त्यामुळे आम्ही म्हणजे ते येत नाही बा कचऱ्याची. आम्ही कचऱ्याची गाडी आल्यानंतर त्यांना पण सांगतो की बा म्हणजे गाडी का पाठवत नाही, तर ते डायरेक्टली सांगतात आमचे पेमेंटच नाहीत, त्यामुळे आम्ही कचऱ्याची गाडी पण पाठवत नाही बा, असं हे कारण सांगतात ते. काय सांगाल आता सध्या तुमच्या काय काय समस्या आहे? आमच्या पण ह्याच समस्या आहे. एका लेडीजची जी समस्या असते तीच पूर्ण कॉलनीची समस्या आहे. कचरा उचलणं नाही, कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही, मुलांसाठी आजार पण वाढून जातं ना, याच्यामुळे प्रदूषण वाढतं. काय बोलणार आहे, पाणी 8 ते 10 दिवसाला आहे, धरणातून पाणी लोक वाहत आहे, मोटर चालू करून शेतात चाललंय, पण इथं गावातल्या महिला तरसताय ना. सांगा ना तुम्ही, कुठं पाणी विकत जरी बोललं तर काय काय विकत घेणार आहे एवढ्या महागाईच्या काळामध्ये? आता सध्या ज्या काही स्वच्छतागृहाचा प्रश्न आहे तोही बऱ्यापैकी महिलांनी मांडला, त्याच्याकडे कसं? नाही, बरोबर आहे, स्वच्छता तर झालीच पाहिजे ना. आपण घर स्वच्छ करतो तसं आपलं शहर पण स्वच्छ झालंच पाहिजे, कॉलनी पण स्वच्छ झालीच पाहिजे, कचऱ्याची गाडी वेळेवर आलीच पाहिजे. अजून काय काय समस्या आहे का जे आता उमेदवार येतात त्यांच्याकडनं तुम्ही काही डिमांड केली नाही का की बाबा? नाही, आम्हाला फक्त डिमांड एवढीच आहे. आता घरगुती डिमांड करू शकत नाही ना कोणी, फक्त कचरा व्यवस्थित उचला, वेळेवर गाडी आणा, नाल्या व्यवस्थित काढा, स्वच्छता ठेवा, पाणी वेळेवर सोडवा, बसेस लाईट वगैरे सगळं व्यवस्थित, हेच चालू असतं. दुसरं काय राहणार आहे अपेक्षा? विकास म्हणतो आपण, विकास करणार, हर एक उमेदवार तेच सांगतो आम्ही विकास करणार, आम्ही सगळं काही करणार, पण विकास होतच नाही. विकास फक्त 8 दिवस 4 दिवस चालतो, नंतर सगळी दुविधा सरळ जशाला तशीच होऊन जाते. बोलूनही फायदा नाही आणि शांत राहूनही फायदा नाही, दोन्ही हात बरोबर आहे. त्यांना काय सांगू शकतोय, फक्त आले ज्यावेळेस ते येतात त्यावेळेस आम्ही आमची समस्या मांडतो, नंतर ते जात्या विसरून आम्ही पण म्हणतो करणार आहे ते दिलासा फक्त, बाकी दुसरं काही नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी कन्नड मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.